अनुष्का वाईकर, सिद्धांत हॉस्पिटल कोल्हापूर. आज आपण स्त्रियांच्या मध्ये आढळणाऱ्या प्रामुख्याने महत्त्वाचा आजार अॅनिमिया याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अॅनिमिया हा आजार शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. हिमोग्लोबिन हा रक्तातील घटक अतिशय महत्त्वाचा असून हिमोग्लोबिनद्वारे आपल्या शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यामुळेच आपल्या सर्व शरीराला ऊर्जा मिळते. हिमोग्लोबिन कमी होण्याचे शरीरामध्ये अनेक कारणे आहेत आणि त्यातील स्त्रियांच्या मध्ये प्रामुख्याने आढळणारे कारण म्हणजे रक्तातील लोहांचं प्रमाण कमी होणे. हे कमी होण्याच्या कारणांच्या मध्ये गर्भधारणा, स्तनपान व मासिक धर्म यामध्ये स्त्रियांचा होणारा रक्तस्राव व स्त्रियांना आवश्यक असणारे अतिरिक्त लोहाचं प्रमाण हे आढळते. जर स्त्रियांच्या मध्ये लोहाचं प्रमाण अन्नातून व्यवस्थित गेलं नाही तर अॅनिमिया होतो. अॅनिमिया होण्याच्या इतर कारणांमध्ये जसं की व्हिटॅमिन B12, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन C यांच्या अभावामुळे सुद्धा अॅनिमिया होतो. या अॅनिमियाच्या कारणामध्ये इतर काही कॅन्सर सदृश आजारही खूप महत्त्वाचे आहेत, जसं की ल्युकेमिया, मल्टिपल मायलोमा, मायलोडिस्प्लाझिया हे आजार सुद्धा अॅनिमियास कारणीभूत ठरतात व काही इन्फेक्शन व पोस्ट व्हायरल इन्फेक्शन मध्ये सुद्धा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खालावते. या आजारामध्ये लक्षणं प्रामुख्याने शरीरांना सूज येणे, चक्कर येणे, तोल जाणे, धाप लागणे, थकवा येणे, काम करण्यास ऊर्जा नसणे, केस गळणे, डोके दुखणे व झोप न येणे असे अनेक कारणं व लक्षणं आढळून येतात. अशा प्रकारे जर लक्षणं आढळून आल्यास तर तज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊन रुग्णाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे व त्यांच्या सल्ल्यानेच पुढील चाचण्या करून योग्य निदान वेळेत करणं गरजेचं आहे व निदानानंतर त्यावर योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. या आजारामध्ये काही सिंपल टेस्ट जसं की CBC सुद्धा खूप मोलाचे ठरू शकतात व त्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच आपण पुढील तपासणी व उपचार करणं गरजेचं आहे. या आजारासंदर्भात आणखी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी डॉक्टर अनुष्का वाईकर, सिद्धांत हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकतो.